तर सतत सुरू असलेल्या पावसानं वाशिममधील पाटणी चौक ते काटा चौफुली रस्त्यावर खड्डे पडून दुरावस्था झाली होती। त्यामुळे जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, एसपी कार्यालय यासारख्या परिसरात गाडी चालवताना वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता। मात्र काल एनडीटीव्ही मराठीनं बातमी दाखवताच खड्डे बुजवण्यास लगेचच सुरुवात झाली आहे। एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण दृश्यांमध्ये बघतोय। एनडीटीव्ही मराठीनं बातमी दाखवताच रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास लगेचच सुरुवात झालेली आहे। पाटणी चौक ते काटा चौफुली भागात रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली होती। पाटणी चौक ते काटा चौफुली रस्त्यावर अकोला नाका येथे पावसाचे मोठ्या प्रमाणात खड्ड्यामध्ये पाणी साचले होते। त्यामुळे या रस्त्यावरून जे प्रवासी वाहनधारक होते यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता। मात्र काल एनडीटीव्ही मराठीने बातमी प्रकाशित करताच प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर याची दखल घेण्यात आली। आपण बघू शकता माझ्या पाठीमागे मी सध्या अकोला नाका येथील रस्त्यावर उभा आहे। या ठिकाणी मुरुमाचे ढिगारे टाकण्यात आलेले असून डागडुगी करण्यास सुरुवात झालेली आहे। या रस्त्यावर खड्ड्यामध्ये प्रचंड पावसाचे पाणी साचल्यामुळे प्रवासीधारकांना आणि नागरिकांना वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। अकोला नाका रस्ता वाशिम शहरातील महत्त्वाचा हा रस्ता असून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालय, न्यायालय, जिल्हा रुग्णालय तसेच महत्त्वाचे कार्यालय याच रस्त्यावर आहेत। त्यामुळे अधिकारी वर्ग कर्मचारी या रस्त्यावरून याचा वापर जास्त करण्यात येतो। मात्र प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नव्हती। काल एनडीटीव्हीने बातमी प्रकाशित करताच प्रशासनाला जाग आली आणि रस्त्यावरून पडलेले खड्डे बुजवण्यास सुरुवात करण्यात आली। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। दादा, काय सांगाल, आज एनडीटीव्हीने काल बातमी प्रकाशित केली आणि प्रकाशित केल्याबद्दल आम्ही धन्यवाद देऊ एनडीटीव्हीला की त्यांनी झोपलेल्या प्रशासनाला जाग आणून दिल्याबद्दल आम्ही एनडीटीव्हीचा धन्यवाद करतो। आणि यांच्या चॅनलच्या माध्यमातून आज या रस्त्यावर पुष्कळ वर्षापासून खड्डे आणि पाण्याचा आम्हाला त्रास होता आणि आज यांच्यामुळं हा मुरुम आणून इथं टाकण्यात आलेला आहे आणि याची जे मरम्मत हे प्रशासन करून राहिला, तर आम्ही एनडीटीव्हीला धन्यवाद देतो। जसं की आपल्यासोबत नागरिक होते, यांनी सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत या रस्त्यावर कुठल्याही प्रकारे दखल घेण्यात आली नव्हती। मात्र काल एनडीटीव्ही मराठीने बातमी प्रकाशित करताच प्रशासनाला जाग आली। त्यामुळे आज एनडीटीव्ही मराठीच्या नागरिकांनी आभार मानलेले आहेत। साजन धाबे, एनडीटीव्ही मराठी, वाशिम।